नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉईल 243 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे सॉईलचा, प्रॉब्लेमॅटिक सॉईलचा हा कोर्स आहे. हा कोर्स ओल्ड सिलेबसला जे 5th जेन्स कमिटीला सिलेबस होतं त्यांनासुद्धा 4th सेमलाच होता आणि 4th सेमला ओल्ड सिलेबसमध्ये 4th सेमला या कोर्सच्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच गोष्टी तुम्हाला आता फक्त काही नवीन गोष्टी ॲड झालेल्या आहे. जसं की ते 12 नंबरचं जे चॅप्टर आहे माइंड सॉईल्सचं, ते एक न्यू ॲडिशन झालेलं आहे आणि ओल्ड सिलेबसमधले 18 लेक्चर होते, आता तुम्हाला 16च लेक्चर आहेत या सिलेबसच्या कोर्सला. तर तुम्ही ओल्ड सिलेबसच्या नोट्ससुद्धा या कोर्ससाठी प्रेफर करू शकता. सेम टू सेम तोच सिलेबस आहे आणि तोच कोर्स आहे. फक्त त्या कोर्समधल्या काही गोष्टी ज्या तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये नाही आहे त्या नोट्समध्ये, तर त्या नका करू. तुमची सिलेबस कॉपी तुम्ही अभ्यास करताना सोबत राहू द्या किंवा त्याची PDF तरी सोबत राहू द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणते टॉपिक्स वाचायचे आणि कोणते नाही वाचायचे. तरी आपण या कोर्सच्या न्यू सिलेबसच्या नोट्ससुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला प्रोव्हाइड करूच. तर आता आपण या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू. विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन सॉईल क्वालिटी अँड सॉईल हेल्थ, स्टेट अँड एक्सप्लेन द सॉईल क्वालिटी इंडिकेटर्स. हा क्वेश्चन जो आहे तो मोस्टली आलेला आहे. आपण याला मोठा क्वेश्चन म्हणून घेतलेला आहे 6 मार्क्सला. हा AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, डिफाईन कॅल्करियस सॉईल, राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅल्करियस सॉईल, एक्सप्लेन हाऊ कॅल्करियस सॉईल अफेक्ट प्लांट ग्रोथ. हा क्वेश्चन लेक्चर नंबर 5 आहे आणि याला वेटेज 10चा आहे. मित्रांनो, कॅल्करियस सॉईलवर मोस्टली क्वेश्चन येतोच सेमिस्टर एंड एक्झामला, कारण हा एक मेन टॉपिक आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आपण AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतला आहे. त्यात मधला क्वेश्चन जो आहे तो 4 मार्क्सला आहे आणि मधला क्वेश्चन 2 मार्क्सला. त्यात पहिला क्वेश्चन आहे, डिस्क्राईब फॅक्टर्स फॉर फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अफेक्टेड सॉईल. त्यानंतर दुसरा आहे, गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॅलिन सॉईल. चौथा क्वेश्चन आहे, हाऊ आर ॲसिड सल्फेट सॉइल्स फॉर्म, डिस्क्राईब द मॅनेजमेंट फॉर ॲसिड सॉइल्स. पाचवा क्वेश्चन, व्हॉट इज द क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर, गिव्ह क्वालिटी पॅरामीटर्स ऑफ इरिगेशन वॉटर. सहावा क्वेश्चन आहे AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात मध्ये आहे, डिफाईन बायोरेमिडिएशन, एक्सप्लेन ब्रीफ बायोरेमिडिएशन थ्रू MPTs. त्यानंतर दुसरा आहे, कंट्रोल मेजर्स टू अवॉइड सॉईल कॉम्पॅक्शन. सातवा क्वेश्चन आहे, त्यात मध्ये आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. त्यात दुसरा आहे, डिफाईन माइंड सॉईल इफेक्ट ऑफ वॉटर लॉगिन ऑन प्लांट ग्रोथ. हा एक न्यू सिलेबसचा जो टॉपिक आहे त्यातनं आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 8वा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, त्यात आहे, फॅक्टर्स यूज्ड इन सस्टेनेबिलिटी इव्हॅल्युएशन. हा एक सिलेबस कॉपीमधनं जो टॉपिक आहे तो घेतला आपण 16व्या लेक्चरमधनं. त्यात मध्ये आहे, गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेल्दी सॉईल. आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू विद्यार्थी मित्रांनो. त्यात पहिला आहे, डिस्क्राईब क्लासिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम सॉईल बेस्ड ऑन सॉईल प्रॉपर्टीज. त्यानंतर दुसरा आहे, गिव्ह रिझन्स फॉर सॉईल इरोजन. मग तिसरा क्वेश्चन आहे, मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉर सेफ यूज ऑफ सॅलिन वॉटर फॉर इरिगेशन. चौथा क्वेश्चन आहे, मेथड्स ऑफ रिक्लेमेशन ऑफ सॅलिन अँड सॉलिक सॉईल. नंतर पाचवा आहे, डिस्क्राईब इन ब्रीफ अबाउट काइंड्स ऑफ सॉईल पोल्युशन. सहावा क्वेश्चन आहे, फीचर्स ऑफ वॉटरलॉक सॉईल्स. आता आपण शॉर्ट नोटचे क्वेश्चन बघू विद्यार्थी मित्रांनो. त्यात आहे, रिमोट सेन्सिंगचा जो टॉपिक आहे त्यातनं तुम्हाला असा क्वेश्चन शॉर्ट नोटला येऊ शकतो किंवा GIS टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन येऊ शकतो. त्याचा यूज कसा करतो आपण मॅनेजमेंटमध्ये, असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे SAR, मग सॉईल पोल्युशन, सॉलिक सॉईल, असं तुम्हाला शॉर्ट नोटला क्वेश्चन येऊ शकतं. आता आपण सेक्शन Cचे जे ऑब्जेक्टिव्सचे क्वेश्चन येते बघू. आता या कोर्समध्ये ऑब्जेक्टिव्सला मोस्टली डेफिनेशन आणि फिलिंग द ब्लँक्सच येतं. एखाद्या वेळेस मॅच द पेअरसुद्धा येऊ शकतं किंवा ट्रू ऑर फॉल्स असे क्वेश्चन येऊ शकतात. त्यात आता डेफिनेशनमध्ये आहे, सॉईल पोल्युशन, अमेंडमेंट, रिव्हर इन सॉईल, प्रॉब्लेमॅटिक सॉईल, लाईम रिक्वायरमेंट, जिप्सम रिक्वायरमेंट, ॲसिड सॉईल, सॉईल इरोजन, सॅलिन सॉईल, असे काही तुम्हाला डेफिनेशन येऊ शकतं. मग आता फिलिंग द ब्लँक्समध्ये आहे, सॅलिन सॉईल इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हाईट अल्कली सॉईल ऑर सोलन चॉक्स. मग आहे, ॲक्युमुलेशन ऑफ डॅश इन फ्लडेड सॉईल इज गुड इंडेक्स ऑफ कॅपॅसिटी ऑफ सॉईल टू मीट द डिमांड ऑफ राईस क्रॉप. त्यात आहे ॲन्सर अमोनिया. मग आहे, जिप्सम अमेंडमेंट इज ऑफेन यूज टू रिप्लेस Na इन अल्कली सॉईल, म्हणजे जिप्सम रिक्वायरमेंटचा क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे, लाईम इज केमिकल अमेंडमेंट यूज टू रिक्लेमेशन ऑफ ॲसिड सॉईल. त्यानंतर आहे, सेंट्रल सॉईल सॅलिनिटी रिसर्च स्टेशन इज लोकेटेड ॲट कर्नाल. तर हे असे काही क्वेश्चन्स होते विद्यार्थी मित्रांनो सॉईल या कोर्ससाठी. आता ऑब्जेक्टिव्ससाठी आपण या कोर्सची एक PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. त्यात प्रिव्हियस इयरचे सर्व ऑब्जेक्टिव्स कवर केलेले, ते तुम्ही ऑब्जेक्टिव्ससाठी रेफर करू शकता. आणि हा एक इझी कोर्स आहे, यात चांगला स्कोअर करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, एक्झाममध्ये गोष्टी लिहायच्या आहेत तर मोस्टली एनलिस्ट मॅटर करतं, कारण यात लिहायला खूप कमी, पण त्यात जर तुम्ही एक्सप्लेनेशन केलं आणि ते सिलेबसशी रिलेटेड राहिलं तर ते तुम्हाला चांगले मार्क्स देऊन जाईल.
त्यामुळे याचं एनलिस्ट तर प्रॉपर कराच, बाकी मधलं एक्सप्लेनेशनसुद्धा करा. आता मोस्टली ज्या नोट्स आहेत किंवा मॉडेल ॲन्सर आहेत त्यात गोष्टी खूप शॉर्टमध्ये आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही अदर सोर्सेसमधनं सुद्धा रेफर करा. जर तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांनी तुम्हाला PPTs दिल्या असतील त्यातनं किंवा आपल्याच नोट्समधनं 2-3 नोट्स रेफर करून याची ॲन्सर बघा तुम्ही, कारण बऱ्याच नोट्समध्ये याचे ॲन्सर जे आहेत ते खूपच शॉर्टमध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या सॉईल सायन्सच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला आत्तापर्यंतचे पेपर कसे गेले ते नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पण मित्र ॲग्रिकल्चरला असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.